नमस्कार मित्रांनो, मी बापूसाहेब शेळके, बार्शी. संपर्क 9552 600 999. तर आजच्या आपल्या भागामध्ये आपण CRPC प्रकरण 2 सुरू करत आहोत, फौजदारी न्यायालये व अधिकारपदे गठीत करणे. आता या भागामध्ये आपण प्रामुख्यानं फौजदारी न्यायालयाचे वर्ग जे कलम 6 आहे ते 6 कलम आपण प्रामुख्याने या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. कारण 6 पासून 21, 22, 23 पर्यंतची जी काही कलम आहेत ती सगळी कलम या कलम 6 वरती डिपेंड आहेत. प्रामुख्यानं या भागामध्ये आपल्याला मॅजिस्ट्रेट म्हणजे काय, जज म्हणजे काय, न्यायमूर्ती, सरकारी वकील, दंडाधिकारी, DM, SDM, कलेक्टर अशा प्रमुख घटकांचा अभ्यास आणि त्यातील फरक आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे. तर कलम 6 ला आपण सुरुवात करूया. कलम 6 मध्ये असं सांगितलेलं आहे की फौजदारी न्यायालयाचे वर्ग म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन ऑफ क्रिमिनल कोर्ट, क्लासेस ऑफ क्रिमिनल कोर्ट म्हणजे फौजदारी कोर्टाची वर्गवारी. तर आता या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की उच्च न्यायालय, जसं की एखाद्या राज्यामध्ये उच्च न्यायालय असतं आणि या कायद्यापेक्षा म्हणजे CRPC कायद्यापेक्षा अन्य कायद्याद्वारे निर्माण केलेली न्यायालय असतात. आता हायकोर्ट तर आहेच, परंतु याशिवाय कोणती न्यायालय आहेत? मग अन्य म्हणताय, हायकोर्ट आणि अन्य न्यायालय सोडून अन्य कोणती? हा CRPC नुसार असलेली वगळून, म्हणजे अन्य की जसं आपण बघतो पोस्कोसाठी वेगळी पद्धत आहे, पोस्को असेल किंवा NDPS वगैरे असेल, तर असे जे कायदे आहेत, SC STचा कायदा असेल याहून वेगळी आणि हायकोर्टाहून वेगळी, म्हणजे ही तर आहेच पण यापेक्षा वेगळी असे आणखी कोणते न्यायालयाचे वर्ग आहेत ते आपल्याला कलम 6 मध्ये सांगितलेले आहेत. तर कलम 6 मध्ये फक्त 4 ओळी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. याचं सविस्तर जे काही विस्तारण आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. कलम 6 मध्ये 1 सत्र न्यायालय, 2 प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि कोणत्याही महानगर क्षेत्रात महानगर दंडाधिकारी, 3 द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी आणि 4 कार्यकारी दंडाधिकारी. कलम 6 4च वाक्य आहेत, एवढीच लक्षात ठेवा. आता याचं स्पष्टीकरण सविस्तर आपण बघूया. आता कोर्टाची जी रचना आहे भारतामध्ये, ते सर्वात अतिउच्च कोर्ट जे आहे की ज्याला आपण सुप्रीम कोर्ट असं म्हणतो, त्यानंतर त्याखाली हायकोर्ट आहे जसे की प्रत्येक राज्यात असेल. या दोन्हीमध्ये जे न्यायाधीश असतात, जे जज असतात, त्यांना न्यायमूर्ती असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, न्यायमूर्ती, जस्टिस, न्यायमूर्ती का म्हटलं जातं? कारण त्यांनी जे मत देईल तोच कायदा, म्हणून त्यांना न्यायमूर्ती असं म्हणतात. त्यांना जज म्हणत नाहीत, त्यांना मॅजिस्ट्रेट म्हणत नाहीत, तर त्यांना न्यायमूर्ती असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांनी दिलेला अभिप्राय जो आहे तोच कायदा होतो. फरक फक्त इतकाच आहे की हायकोर्टानं दिलेल्या निकालाविरोधात तुम्हाला अपिलाची संधी सुप्रीम कोर्टामध्ये भेटते. आता त्यानंतर हे झालं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. परंतु आता आपल्याला जेव्हा जिल्हा स्तरावरची रचना पाहायची असते तर कोणती कोर्टाची वर्गवारी येईल याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास कलम 6 मध्ये 4 घटकामध्ये सांगितलेला आहे. आता बघा, खटले 2 प्रकारचे असतात, सिव्हिल आणि फौजदारी, म्हणजेच व्यावहारिक आणि दांडिक. दिवाणी आणि फौजदारी हे उर्दू शब्द आहेत, व्यावहारिक आणि दांडिक हे हिंदी शब्द आहेत. म्हणजे जर का जिल्हा स्तरावरील खटला सिव्हिल प्रकारचा असेल किंवा दिवाणी प्रकारचा असेल किंवा व्यावहारिक प्रकारचा असेल, तिन्ही शब्दांचे अर्थ एकच आहेत, तेव्हा तो जिल्हा स्तरावरच्या न्यायालयामध्ये जेव्हा येतो तर तो ज्या न्यायालयामध्ये येतो त्याला डिस्ट्रिक्ट कोर्ट असं म्हणतात. लक्षात घ्या, डिस्ट्रिक्ट कोर्ट. आणि त्या ठिकाणी जे न्यायाधीश असतात त्यांना डिस्ट्रिक्ट जज असं म्हटलं जातं. आता कोणत्या घटकाला मी कोणता शब्द वापरतो, मॅजिस्ट्रेट कुठं वापरतो, दंडाधिकारी कुठं वापरतो, जज कुठं वापरतो, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कुठं वापरतो, हे प्रामुख्यानं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जिल्हा स्तरावरती जेव्हा एखादा सिव्हिल मॅटर असेल तेव्हा तो डिस्ट्रिक्ट कोर्टात येतो, म्हणजे जिल्हा न्यायालयात, आणि त्या ठिकाणी जे असतात त्यांना डिस्ट्रिक्ट जज असं म्हणतात. आता हे झालं दिवाणी संदर्भात म्हणजे सिव्हिल संदर्भात.
परंतु जिल्हा स्तरावरती ज्यावेळेला फौजदारी खटल्यांची सुनावणी असते, दांडिक मामले असतात म्हणजे क्रिमिनल खटले असतात, त्यावेळेला ते चालतात सत्र न्यायालयामध्ये म्हणजे सेक्शन कोर्टात. त्या ठिकाणी जे असतात ते सेशन जज असतात, सत्र न्यायाधीश. लक्षात आलं. आता प्रामुख्यानं इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जिल्हा न्यायाधीश असतील किंवा सत्र न्यायाधीश असतील, जिल्हा स्तरावरील या दोघांनाही जज असं म्हटलं जातं म्हणजे न्यायाधीश असं म्हटलं जातं. म्हणजे जिल्हा स्तरावरील जे कोर्ट आहे, मग ते सिव्हिल असो किंवा फौजदारी असो, दोघांनाही जज असं संबोधलं जातं. त्यानंतरची जी वरची रँक आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, न्यायमूर्ती. आता जिल्हा स्तरापेक्षा जे खालच्या स्तराचे कोर्ट आहेत त्या ठिकाणी आपल्याला मॅजिस्ट्रेट हा शब्दप्रयोग दिसेल. मग आता तो कुठं आणि कधी वापरलेला आहे तो आपण बघूया. चला तर मग आपण आता सिव्हिल मॅटरकडे येऊ. जिल्हा स्तरावरील सिव्हिल मॅटर पाहिला तो डिस्ट्रिक्ट कोर्टात गेला, त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट जज असतात. आणि तो त्यापेक्षा खालच्या कोर्टात असेल, जसं की आपण तालुक्याला बघतो लोअर कोर्ट असतात म्हणजे कनिष्ठ दिवाणी न्यायालय, तर त्या ठिकाणी जे न्यायाधीश असतात त्यांना सिव्हिल जज असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी देखील शब्दप्रयोग जज असाच आहे, परंतु त्याच्या अगोदर सिव्हिल जज हा शब्द आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, सिव्हिल मामला जो आहे तो जिल्हा कोर्टात असो किंवा त्या खालच्या कोर्टात असो, त्यांना जज असंच म्हटलं जातं. फक्त खालच्या कोर्टामध्ये म्हणजे लोअर कोर्टामध्ये त्यांना सिव्हिल जज असं म्हणतात. मग सिव्हिल जज लोअर कोर्टामध्ये म्हणतात, त्यानंतर जिल्हा स्तरावरील कोर्टामध्ये त्यांना जिल्हा जज म्हणतात. आणि मग जिल्हा स्तरावरची जी दोन प्रकारची कोर्ट आहेत, सिव्हिल आणि फौजदारी, ही दोन रँक ज्यावेळेला उच्च न्यायालयामध्ये जातात, सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात, त्यांना न्यायमूर्ती असं म्हटलं जातं. आता हा एक भाग झाला सिव्हिलचा. आता आपण क्रिमिनलचा दुसरा भाग बघूया. आता क्रिमिनलवरील आपण जिल्हा स्तर बघत होतो, त्या ठिकाणी कोर्ट आहे सत्र न्यायालय म्हणजे सेशन कोर्ट. मग आता त्या ठिकाणी जे न्यायाधीश असतील त्यांना सेशन जज असं म्हटलं जातं म्हणजे सत्र न्यायालय असं म्हटलं जातं. आता सत्र न्यायालयासंदर्भात सविस्तर माहिती CRPCच्या कलम 9 आणि 10 मध्ये दिलेली आहे. आता हे जे सत्र न्यायालयामध्ये असतात सेशन जज म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये सत्र न्यायाधीश म्हणतो, त्यांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी ॲडिशनल सेशन जज म्हणजेच अतिरिक्त किंवा अप्पर सत्र न्यायाधीश आणि त्याचबरोबर ॲसिस्टंट सेशन जज म्हणजेच सहाय्यक सत्र न्यायाधीश असे असतात. म्हणजे थोडक्यात सेशन जे कोर्ट आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे न्यायाधीश आपण बघितले. एक असतात सत्र न्यायाधीश, त्यांना मदत करणारे आणखी 2 इतर असतात, अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि सहाय्यक सत्र न्यायाधीश. आता तुमच्या एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली असेल की क्रिमिनलचं जे जिल्हा स्तरावरचं कोर्ट आहे त्याला सत्र न्यायालय असं म्हणतात, सेशन कोर्ट त्याला म्हणतात. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे जज असतात. मग आपण जेव्हा एखाद्या जिल्ह्याच्या न्यायालयामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला त्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर बोर्ड लावलेला दिसतो, जिल्हा एवं सत्र न्यायालय. तर त्या ठिकाणी सिव्हिल मॅटर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जातो आणि क्रिमिनल मॅटर सेशन कोर्टामध्ये येतो. आता ही झाली रचना जिल्हा स्तरावरची. आता त्याखाली जेव्हा आपण तालुका स्तर असतील किंवा कनिष्ठ न्यायालय असतील सेशन कोर्टच्या खाली, त्या ठिकाणी कोणकोणते शब्द प्रयोग वापरतात आणि कोणकोणते न्यायाधीश कोणकोणत्या न्यायालयामध्ये बसतात त्याची आपण माहिती घेऊया. मग आता जिल्हा स्तरावरील जे खाली कोर्ट आहे त्यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, त्या न्यायाधीशांना काय म्हणतात, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. आता ज्युडिशियल हा शब्द कॉमन आहे परंतु मॅजिस्ट्रेट. मग आता हे जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत ते कुठे असतात तर कनिष्ठ न्यायालयामध्ये. मग याच्यामध्ये काय नाव त्यांना दिलेलं आहे, JMFC. प्रामुख्यानं JMFC म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, त्याला मराठीत काय म्हणायचं, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी. हा झाला क्रिमिनल कोर्टाचा दुसरा प्रकार. पहिला प्रकार बघितला आपण सत्र न्यायालय. त्यानंतर हा जो दुसरा प्रकार आहे JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. आता हा जो मॅजिस्ट्रेट जो शब्द प्रकार आहे आपल्याला CRPCमध्ये पूर्ण CRPCमध्ये बघायला मिळेल की मॅजिस्ट्रेट शब्द प्रयोग वापरलेला आहे. मॅजिस्ट्रेट या शब्दाचा अर्थ दंडाधिकारी आहे, ज्याला दंड देण्याचा अधिकार आहे, ज्याला शासन करण्याचा अधिकार आहे त्याला मॅजिस्ट्रेट अर्थात दंडाधिकारी असं म्हटलं जातं. जिल्हा कोर्टावरील
न्यायाधीशांना मॅजिस्ट्रेट म्हटलं जात नाही, त्याखालील जे कोर्ट आहे तिथून पुढे ही मॅजिस्ट्रेटची रँक आहे. आता बघा, आपण दुसरा प्रकार बघत होतो, JMFC म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. आता हे कुठं असतात तर कनिष्ठ कोर्टामध्ये. मग आता काय होतंय, यांच्यामधूनच एकाची निवड मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून केली जाते. आता कोण करतं, का करतं ते पुढं आपण सविस्तर, ही जी न्यायदंडाधिकारीची कलम आहेत म्हणजे जिल्हा स्तरापेक्षा खालची न्यायालय, ती कलम 11, 12, 13, 14, 15 मध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. इथं फक्त एक लक्षात ठेवा की न्यायालयाच्या वर्गवारीचा हा दुसरा प्रकार आहे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. आणि हे जे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असतात यापैकीच एकाची मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून निवड केली जाते. त्यांना काय म्हणायचं इंग्रजीमध्ये, चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी खाली असतात ACJM म्हणजेच ॲडिशनल म्हणजे सहाय्यक, ॲडिशनल अतिरिक्त चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. हा झाला दुसरा प्रकार. परंतु हा झाला अन्य भागामध्ये, म्हणजे महानगर नसलेल्या क्षेत्रामध्ये. आता हे जर महानगरामध्ये गेले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, किंवा ज्या ठिकाणी महानगर क्षेत्र असेल. आता महानगर क्षेत्र कोणाला म्हणायचं तर महानगर क्षेत्र म्हणजे ज्या शहराची, भागाची, इलाख्याची लोकसंख्या 10 लाखपेक्षा 1 मिलियन 10 लाखपेक्षा जास्त आहे, त्या क्षेत्राला महानगर क्षेत्र म्हणून राज्य शासन घोषित करते. मग आता या ठिकाणी जसा प्रथम वर्ग दंडाधिकारी आपण पाहिला, तसं महानगरामध्ये प्रथम वर्गाला इक्वल कोण असेल, म्हणजे प्रथम वर्गाला समांतर कोण असेल तर महानगर दंडाधिकारी. जर का ते महानगर असेल तर MM मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, महानगर दंडाधिकारी. म्हणजे महानगर दंडाधिकारीला त्या शहरामध्ये जशा पॉवर असतील तशाच अन्य भागात म्हणजे जिल्ह्याच्या अन्य क्षेत्रात JMFC कोर्ट असेल त्यांना, त्या दोघांना सारख्या पॉवर्स असतील. आता आपण JMFC मधून एकाची निवड काय केली होती मगाशी, चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे मुख्य न्यायदंडाधिकारी. तसाच महानगर क्षेत्रामध्ये कोण असेल, CMM म्हणजे चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, मुख्य महानगर दंडाधिकारी. आणि त्यांना खाली सहकार्य करण्यासाठी ACMM म्हणजेच ॲडिशनल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. अपर आणि अतिरिक्त हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. कुठे अतिरिक्त शब्द वापरला जातो, कुठे अपर शब्द वापरला जातो, म्हणजे अपर महानगर दंडाधिकारी. आता महानगर दंडाधिकाऱ्याची जी रचना आहे ती बघा, आपण कलम 6 ज्या वेळेला वाचत असतो त्यावेळेला प्रकार 1 सत्र न्यायालय बघितलं आणि प्रकार 2 जो बघितला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असंच दिलेलं आहे. आणि किंवा कोणत्याही महानगर क्षेत्रात महानगर दंडाधिकारी म्हणजे किंवा म्हणलेलं आहे. जर ते महानगर क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी प्रथम वर्ग नसेल तर महानगर दंडाधिकारी असेल. म्हणजे हा प्रकार दुसरा तुमच्या लक्षामध्ये आला. पहिला झालं सत्र न्यायालय, त्याच्यामध्ये काय असतं, कोण बसतो, त्याच्या खाली चालू झाली रँक मॅजिस्ट्रेटची, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे हे न्यायदंडाधिकारी त्यांना आपण म्हणतो. मग हे कनिष्ठ न्यायालयामध्ये कोण असतील, प्रथम वर्ग. आणि इकडे शहर जर असेल, महानगर असेल 10 लाखापेक्षा जास्त, तर तिथं कोण असेल, महानगर दंडाधिकारी. आता ह्या JMFC मधून म्हणजे प्रथम वर्गमधून एकाची मुख्य न्यायदंडाधिकारीमध्ये म्हणून निवड होईल. तसंच महानगर क्षेत्रामध्ये काय होईल, मुख्य महानगर दंडाधिकारी म्हणून निवड होईल. म्हणजे CMM होईल इकडचा शहरामधला आणि इकडचा कोण होईल, CJM. आता ही 2 गोष्टी तुमच्या लक्षामध्ये आला. आता प्रकार तिसरा सांगितलेला आहे द्वितीय वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणजेच ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास. द्वितीय वर्ग न्याय दंडाधिकारी त्यांनाच JMSC असं देखील म्हणतात. तर आता हा जो प्रकार आहे तिसरा न्यायालयाच्या वर्गवारीचा, तर हा प्रकार अनेक राज्यामध्ये दिसून येत नाही. म्हणजे फार कमी राज्यामध्ये आहे. बहुतांश माझ्या अभ्यासानुसार महाराष्ट्रामध्ये हा प्रकार नाही. तर हा झाला तिसरा प्रकार. जो प्रकार आपण दुसरा बघितला प्रथम वर्ग, त्याच्यामधून एक CJM, परत तोच जर शहरामध्ये असेल तर महानगर दंडाधिकारी, त्याच्यामधूनच एक CMM म्हणजे चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. आणि अशाच ठिकाणी प्रकार दुसऱ्यामध्ये विशेष न्यायदंडाधिकारी देखील असतो. आणि असाच विशेष न्यायदंडाधिकारी जर का महानगर क्षेत्रामध्ये असेल तर त्याला तिथं विशेष महानगर दंडाधिकारी असं म्हटलं जातं. मग हे का नेमायचे, कशासाठी नेमायचे, याची पुढं सविस्तर कलम आहेत. जसं आपण बघितलं
सत्र न्यायालयाची कलमाचा जर अभ्यास करायचा असेल तर CRPC कलम 9, 10 सविस्तर वाचायचं आहे. परत न्यायालयाची वर्गवारी जी आहे जिल्ह्यामधील इतर भागातील ते 11, 12, 13, 14, 15 कलमामध्ये आहे. आणि महानगर दंडाधिकारी न्यायालयाची जी काही न्यायालय आहेत किंवा त्यांच्याबद्दल इतर माहिती आहे ती कलम 16, 17, 18, 19 मध्ये आहे. आणि त्यानंतर जो चौथा प्रकार आहे न्यायालयाच्या वर्गवारीचा तो प्रकार आहे कार्यकारी दंडाधिकारी. आता कार्यकारी दंडाधिकारी कुणाला म्हणायचं, म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. यांचा अभ्यास CRPC कलम 20 ते 23 मध्ये सविस्तर दिलेला आहे. तर आता याच्यामध्ये कोण येतात, तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतील म्हणजे DM, ADM ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे SDM आणि स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे विशेष कार्यकारी दंडाधिकारी. हे सगळे कार्यकारी दंडाधिकारी आहेत. मॅजिस्ट्रेट आहेत हे लक्षात घ्या. जी क्रमवारी आपण पहिली बघितली सत्र न्यायालयाची तिथं मॅजिस्ट्रेट नाही, तिथं न्यायाधीश आहे आणि त्याच्यावर न्यायमूर्ती आहे. परंतु सत्रच्या जी खाली रँक आहे तिथं सगळे मॅजिस्ट्रेट आहेत म्हणजे दंडाधिकारी आहेत. मग हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत. हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटमध्ये कोण कोण येईल, प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग किंवा त्याच्यातून निवडलेले CGM वगैरे, त्याचबरोबर महानगरातले महानगर दंडाधिकारी, त्यातून निवडलेले CMM म्हणजे चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, हे सगळे न्यायिक मॅजिस्ट्रेट असतात. कोण असतात, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. परंतु हा जो चौथा प्रकार आहे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, कार्यकारी दंडाधिकारी, हे न्यायिक नाहीत लक्षात घ्या. इथं ज्युडिशियल हा शब्द नाही, एक्झिक्युटिव्ह असा शब्द आहे, कार्यकारी. कारण लोकशाहीमध्ये न्यायपालिका आणि कार्यपालिका या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आहेत म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी जे आहेत हे शासनाच्या नियंत्रणाखाली काम करतात. आणि जे वरती आपण प्रकार पाहिले, सेशन कोर्टाचा असेल पहिला प्रकार, दुसरा प्रथम वर्गात असेल त्याला ऑब्लिक आपण महानगर बघितलं, त्या महानगरातले न्यायदंडाधिकारी असतील, हे उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली म्हणजे त्याला अधीन राहून, उच्च न्यायालया अधीन राहून हे न्यायिक म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जे आहेत हे काम बघत असतात. आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी हा जो चौथा प्रकार आहे तो सरकारच्या नियंत्रणाखाली, राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली काम करत असतो, उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली काम करत नाही. मग आता हे जे आहेत एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट याच्यामध्ये कोण येतील आपण बघितलं, नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत अधिकारी, कलेक्टर हे लोक येत असतात. मग आता तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, प्रांत अधिकारी आहे आणि कलेक्टर आहे. ही पदं मूळतः कार्यकारी दंडाधिकारी आहेत का, हा एक प्रश्न चिन्ह या ठिकाणी आहे. तर मूळतः हे अधिकारी म्हणजे नायब तहसीलदार, तहसीलदार वगैरे, कलेक्टर, तर हे मूळतः एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी नाहीत. याचा अर्थ कलेक्टर हा DM मूळतः नाही, तर त्याला अधिकार दिले जातात. त्या अधिकाऱ्यांना कुठून मिळतात, तर CRPC कलम 20 नुसार हे सगळी जी रेव्हेन्यू भूराजस्व खात्याची माणसं आहेत, अधिकारी आहेत, त्यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून पॉवर्स सगळ्या भेटलेल्या आहेत. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, प्रामुख्यानं लक्षामध्ये ठेवायची आहे. तर आता आपण काही गोष्टी या ठिकाणी क्लिअर करणार आहे. तर कलेक्टर म्हणजे DC, त्याचा लॉंग फॉर्म असा येईल डिस्ट्रिक्ट कलेक्टर. हा कोण असतो, तर हा एक भूराजस्व विभागाचा जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकारी असतो. म्हणजे तहसीलदारच्या जसे की आपण पाहिलं वरची पोस्ट आहे, याचं प्रामुख्यानं काम कर संग्रह वगैरे असेल, भूमी अधिग्रहण, भूमी मूल्यांकन, कृषी वितरण किंवा आपण बघतो डोमेसाईल वगैरे प्रमाणपत्र देणं. म्हणजे हा राजस्व विभागाचा जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकारी असतो. याची अनेक प्रकारची वेगवेगळी कामं आहेत म्हणजे यांना डिस्ट्रिक्ट कलेक्टर असं म्हणतात. पण ह्याच कलेक्टरला CRPC 20 नुसार एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट बनवलं जातं किंवा बनवलं गेले आहे. त्यांना आपण DM असं म्हणतो. म्हणजे मूळतः कलेक्टर आणि DM ही वेगवेगळी शब्द आहेत, परंतु DMनाच कलेक्टरचे अधिकार अनेक जिल्ह्यामध्ये दिले गेलेले आहेत.
जेव्हा भूराजस्व विभागाचा आदेश असेल त्यावेळेस तो आदेश कलेक्टरनं काढला असं समजावं आणि ज्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल त्यावेळेस तो आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनं DMनं वगैरे काढला असं समजलं जातं. आता कलेक्टर ही गोष्ट क्लिअर झाली. कलेक्टर कोण, कुठला अधिकारी आणि त्याचं काम काय. आता आपण DM बघूया. DM म्हणजे जिल्हा दंडाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, त्याला हिंदीमध्ये जिल्हा अधिकारी असं देखील म्हटलेलं जातं. आता यांचं प्रमुख काम काय, तर यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते आपल्या क्षेत्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे. आता आपण CRPCचा अभ्यास जसा जसा करत जाऊ तसं तसं आपल्याला लक्षात येईल की कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट लोकांना CRPCमध्ये अनेक प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. जसे की अटकेचा अधिकार आहे, तपासाचा अधिकार आहे, कस्टडीचा अधिकार आहे, गोळीबाराचा अधिकार असेल, प्रतिबंधात्मक कारवाईचा अधिकार असेल, तसेच पोलीस स्टेशनमधून गोळा केलेली माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार असेल, पोलिसावरती नियंत्रण असेल, जेलचं निरीक्षण असेल. म्हणजे जिल्ह्यातील जी काही कायदा सुव्यवस्था संदर्भातील जी कामं आहेत त्यांच्यातला सर्वोच्च अधिकारी म्हणून DMकडं पाहिलं जातं. लक्षात घ्या. परंतु इथं एक मुद्दा क्लिअर आपल्याला करायचा आहे. DMना म्हणजेच डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला अनेक अधिकार जरी CRPCनुसार दिलेले असले तरी देखील यांना दंड करण्याचा, शिक्षा करण्याचा अधिकार नाही. आता यांच्या नावामध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा अर्थ दंडाधिकारी म्हणजे ज्याला दंड देण्याचा अधिकार आहे तो. परंतु या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की DM यांना किंवा कोणत्याही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला, आता एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट जे आहेत आपण बघितलं मगाशी कोणते कोणते आहेत, स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे 4 आहेत. यांना कुणालाही शिक्षा देण्याचा अधिकार नाही. तो काय केला आहे, काढून घेतलेला आहे. कारण न्यायपालिका हे कार्यकारीमध्ये मोडतात. न्यायपालिका आणि कार्यकारी पालिका हे पूर्णपणे एकमेकांपासून काय केले आहेत, वेगळे केले आहेत. जेव्हा आपण राज्यघटना बघू त्यावेळेला राज्यघटनेमधील कलम 50 मध्ये दिलेलं आहे ह्या दोन्हींचं पृथक्करण केलेलं आहे. ज्यावेळेला घटना निर्माण होण्याच्या अगोदरचा जो काळ होता त्या काळामध्ये या मॅजिस्ट्रेट लोकांना, मॅजिस्ट्रेट म्हणजे कोणत्या लोकांना, कार्यकारी मॅजिस्ट्रेटला म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी लोकांना शिक्षा देण्याचा देखील अधिकार होता. परंतु राज्यघटनेच्या निर्मितीनंतर यांचा तो अधिकार काढून घेतलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला कलेक्टर आणि DM यामधील फरक बऱ्यापैकी लक्षात आलेला आहे. DM जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी हे एकच अर्थाचे शब्द आहेत आणि DC डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि कलेक्टर हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. परंतु काय होतंय, महाराष्ट्रामध्ये जे काही छोटे छोटे जिल्हे आहेत तेव्हा बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये DM यांनाच कलेक्टरचे अधिकार दिलेले असतात. म्हणजे कलेक्टर हेच DM असतात, DM हेच कलेक्टर असतात. परंतु वास्तविक पाहता ही दोन्ही पदे वेगवेगळी आहेत. परंतु ज्या शहरामध्ये आयुक्तालय आहे, महानगर क्षेत्र असतील, ज्या ठिकाणी CP एरिया आहे त्यावेळेला तेथील CP हेच DMचे अधिकार सुद्धा वापरताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे. आता DC म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे DC कलेक्टर आणि DM यांची श्रेणी जी आहे ही श्रेणी कशी असते, समान दर्जाची श्रेणी असते. लक्षात घ्या, यांची श्रेणी ही समान दर्जाची असते. आता तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. DM कुणाला म्हणायचं, जिल्हा दंडाधिकाऱ्याला, जिल्हाधिकाऱ्याला त्याचं काम काय असतं तर कायदा सुव्यवस्था राखायची. किंवा CRPC 20 नुसार कलेक्टरला DM केलं जातं. तो काय करतो, पोलिसावरील नियंत्रण, जेलवरील नियंत्रण किंवा प्रतिबंधात्मक कारवाया किंवा कायदा सुव्यवस्थेशी निगडीत असलेली प्रत्येक कामं DM करत असतो. आणि DC कलेक्टर हा कोण असतो, भूराजस्व विभागाचा जिल्ह्यातील सर्वात मोठा अधिकारी असतो. तहसीलदारपेक्षा त्याची रँक वरची असते. तर त्याची कामंही आपण बघितली, म्हणजे दोन्हीतला फरक कळाला. त्यानंतर जज कोणाला म्हणायचं, जिल्हा स्तरावरील जी न्यायालय आहे, मग ते क्रिमिनलचं असो किंवा सिव्हिलचं असो, त्या ठिकाणी जे खटल्यांची सुनावणी करतात
त्यांना जज असं म्हणतात. मग ते सेशन जज असतील किंवा जिल्हा जज असतील म्हणजे जिल्हा न्यायालय असतील. न्यायमूर्ती कुणाला म्हणायचं तर हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे न्यायाधीश असतात त्यांना न्यायमूर्ती अर्थातच जस्टिस असं म्हटलं जातं. तर आता त्यानंतर आपण एक संकल्पना बघितली की मॅजिस्ट्रेट या शब्दामध्ये कोण कोण येईल. तर जिल्हा न्यायालयाच्या जी खालची न्यायालये आहेत परंतु ती कोणती क्रिमिनलची, तर त्या ठिकाणी महानगर क्षेत्रामधील असतील किंवा जिल्ह्याच्या अन्य भागामध्ये असतील. मग त्यामध्ये प्रथम वर्ग येतील, द्वितीय वर्ग येतील, महानगरामधली येतील, त्यांना मॅजिस्ट्रेट म्हणायचं आहे. पण कसले मॅजिस्ट्रेट? ज्युडिशियल, न्यायिक मॅजिस्ट्रेट. आता मॅजिस्ट्रेटमध्ये आणखी एक प्रकार आपण बघितला, कोणता? एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी. त्याच्यामध्ये कोण कोण येतील हे देखील आपण बघितलेलं आहे. म्हणजे एकंदर 6 कलमातील 4 प्रकार आपण पाहिले. सत्र न्यायालय पहिला प्रकार, दुसरा प्रकार प्रथम वर्ग दंडाधिकारी ऑब्लिक महानगर क्षेत्रामधील दंडाधिकारी, तिसरा प्रकार पाहिला द्वितीय वर्ग न्याय दंडाधिकारी आणि चौथा प्रकार पाहिला कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. आता त्यानंतर आणखी एक संकल्पना आहे सरकारी वकील म्हणजे पब्लिक प्रोसिक्युटर. तर हा कोण असतो, काय असतो, याचा हा घटक आपल्याला अभ्यासक्रम नाही, परंतु जनरल माहिती आपण सांगत आहे की किमान कोर्टामध्ये 7 वर्ष वकिली केलेली असावी, त्याला सरकारी वकील म्हणून त्याची नेमणूक करता येते. तर हा वकील नेमण्याचं काय कारण असतं? कारण जो पीडित आहे म्हणजे आरोपीनं एखाद्याचं नुकसान केलेलं आहे किंवा त्याच्यावरती अत्याचार केलेला आहे किंवा त्याला मारलेला आहे किंवा कोणत्याही प्रकारे तो पीडित झालेला आहे, तर तो पीडिताला पुरवला जातो. कुणाकडून? सरकारकडून, विनामूल्य, मोफत. आता मोफत का पुरवला जातो? कारण आरोपीने केलेला अपराध हा केवळ एका व्यक्तीविरुद्ध नसून तो पूर्ण समाजाच्या विरुद्ध केलेला असतो. अर्थातच तो राष्ट्राच्या देखील विरोधात असतो. म्हणून राष्ट्राचं हित लक्षात घेऊन त्या ठिकाणी सरकार काय करत असते? त्या पीडित व्यक्तीला सरकारी वकील पुरवला जातो. आता त्या सरकारी वकिलाचं प्रमुख काम काय असतं? आपण जनरली म्हणतो की पोलिसांना मदत करणं, आरोपीला शिक्षा देणं वगैरे, तर या गोष्टी नाही. तर सरकारी वकिलाचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मुख्य काम असतं ते सत्य शोधून काढणे व ते कोर्टासमोर मांडणे. आता आपण शिक्षाविषयी थोडक्यात काही गोष्टी लक्षात घेऊ. कोणत्या कोर्टाला किती शिक्षा देण्याचा अधिकार आहे याची तुम्हाला कुठं मदत होईल? ज्यावेळेला आपण IPC वाचतो की आपल्याला एखाद्या गुन्ह्यामध्ये शिक्षा दिली आहे की 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10,000 दंड, अमुक अमुक शिक्षा, इतका दंड, आणि खाली त्याचे वर्गवारी दिले आहे. गुन्हा कसा आहे, दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे, म्हणजे कार्यपद्धती दिली आहे. तर कोणतं कोर्ट आहे, प्रथम वर्ग आहे, सेशन वर्ग आहे, तर तिथं तुम्हाला ह्याची मदत होईल आणि एक जनरली माहिती देखील मिळेल. आता सगळ्यात खालचं जे क्रिमिनली कोर्ट आहे ते आहे द्वितीय वर्ग म्हणजेच JMSC. तर या कोर्टाला किती शिक्षा देण्याचा अधिकार आहे? 1 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंडाच्या बाबतीत 5,000 रुपयापर्यंतचा दंड. आता त्याच्यावरचं कोर्ट आहे JMFC म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास म्हणजे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी. किंवा हेच महानगर क्षेत्रामध्ये असतील तर त्यांना महानगर दंडाधिकारी आपण म्हणतो. तर यांना 3 वर्षापर्यंत हे शिक्षा देऊ शकतात आणि दंडाची रक्कम असेल त्यांची 10,000 रुपयापर्यंत. त्यानंतर CJM हे कोर्ट आहे. आता हे कोर्ट कुठून आलं आपण बघितलं. प्रथम वर्ग जो आपण प्रकार बघितला दुसरा, त्याच्यामधूनच एखादी CJM म्हणून निवड केली जाते. जसे आपण एखादी शाळा बघतो, गणिताला वेगळे प्राध्यापक आहेत, मराठीला वेगळे आहेत, आणि मग यामधूनच काय असतंय, कोणाचं तरी जास्त शिक्षण झालं म्हणून त्याचं प्रमोशन होतं आणि त्याला काय केलं जातं, शाळेचा हेडमास्तर किंवा शाळेचे प्रिन्सिपल केले जाते. तसाच हा प्रकार आहे. प्रथम वर्गमधून एक उचलला जातो वरती, मग आता कोण उचलतंय, काय उचलतंय ते पुढे बघू आपण, आणि मग त्याला CJM म्हटलं जातं. तर या ज्या CJMला आहे तो शिक्षा देण्याचा अधिकार आहे 7 वर्षापर्यंत. CJM म्हणजे कोण? मुख्य न्याय दंडाधिकारी, चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. आणि महानगरात असेल हा तर कोण होईल? CMM म्हणजे चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. आता यांना दंड किती आकारण्याचा अधिकार आहे? शिक्षा झाली 7 वर्षापर्यंत, दंड योग्य नियमानुसार म्हणजे पीडिताची, आरोपीची परिस्थिती बघून, गुन्ह्याचं स्वरूप बघून आणि त्याला काही अटी दिलेल्या आहेत त्यानुसार काय करतील ते दंड आकारतील. आता त्याच्यावरचं कोर्ट आहे सहाय्यक सत्र न्यायाधीश म्हणजेच ॲसिस्टंट सेशन जज. हे काय करतील? 10 वर्षापर्यंत शिक्षा देतील आणि दंड कोणत्याही स्वरूपात त्यांच्या मर्जीनुसार. आता त्याच्यावरती बघूया ॲडिशनल सेशन जज म्हणजे अतिरिक्त
ॲडिशनल म्हणजे अतिरिक्त, अतिरिक्त म्हणजे अपर, सेशन जज म्हणजे सत्र न्यायाधीश अतिरिक्त, आणि सेशन जज या दोघांनाही सारखाच अधिकार आहे. कुठपर्यंत ही शिक्षा देऊ शकतात? कोणत्याही स्वरूपाची शिक्षा, आणि दंड कोणत्याही स्वरूपाचा. मग आता जन्मठेपेची शिक्षा असेल, 10 वर्षाची असेल, 20 वर्षाची असेल, दंड 1 लाख असेल, 2 लाख असेल, 3 लाख असेल, कोणत्याही स्वरूपाची दंडाची शिक्षा असेल आणि कोणत्याही स्वरूपाची कारावासाची शिक्षा असेल. परंतु मृत्यूदंड जर शिक्षा दिली या सेशन कोर्टानं, मृत्यूदंड आहे अधिकार देण्याचा, परंतु इथं अपवाद एकच सांगितलेला आहे, जर का सेशन कोर्टानं मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर त्याला मात्र हायकोर्टाची परवानगीवरून यावी लागते, हायकोर्टाची तशी मोहर यावी लागते, हायकोर्टाची तशी खात्री पटावी लागते की दिलेली शिक्षा योग्य आहे. ती कुठं सांगितलेलं आहे? CRPCच्या कलम 366 मध्ये सांगितलेलं आहे. आणि मग हायकोर्टानं म्हटलं होय टाका देऊन, की मग काय होईल? या ठिकाणी त्याची मृत्यूदंडाची शिक्षा कायम होईल. म्हणजे ही झाली आपण बघितली शिक्षेची वर्गवारी.